एल्फिस्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार। परळ आगारात न सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल। एसटी बसेसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ। प्रभादेवी स्थानकावरील पूल साधारणतः 2 वर्षांसाठी बंद असणार। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक, तर रुळांसह सिग्नलची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार। पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल। सीमांकन झालेल्या कोळीवाड्यांचं शहर विकास आराखड्यामध्ये नोंद करा। मंत्री आशिष शेलार यांच्या निर्णयामुळे कोळी बांधवांना दिलासा। मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांच्या सीमांकनाबाबत शेलारांनी घेतली बैठक। जळगावच्या भुसावळमध्ये कौटुंबिक वादातनं एकाची हत्या करण्यात आली। दरम्यान यामध्ये एक जण गंभीर जखमी असल्याचीही माहिती। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। मुळा-मुठा नदीकाठच्या नगरातील पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिकेची उपाययोजना। नदी पुनरुज्जीवनासाठी 369 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी। महापालिकेकडून 300 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल। बीडच्या शिरूर कासारमध्ये तिघांकडून एकाला बेदम मारहाण। लोखंडी पाईप आणि काठीनं मारहाण केल्याची माहिती। सध्या जखमीवर उपचार सुरू। पोलिसातही गुन्हा दाखल। गोंदियाच्या मंगेझरी गावाजवळ नागरिकांना वाघाचं दर्शन। रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। वाघाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद। पुण्यात प्रभाग रचनेवरील हरकतींची सुनावणी पूर्ण। एकूण 5922 हरकतींपैकी 828 जण सुनावणीला हजर। हरकतींचा अहवाल नगरविकास विभागाला सादर करणार। 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार। कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई या रुग्णालयातील MRI मशीन धुळखात पडून मे महिन्यात आणलेले लाखोंचे हे अत्याधुनिक मशीन्स अजून सुद्धा बंद। खासगी रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांना मोठा खर्च करण्याची वेळ। बीडच्या पाली ग्रामपंचायतीमध्ये निधीचा गैरवापर। ग्रामपंचायत सदस्य संदीप नवले आणि शेख सुलताना यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं अपात्र।